भारतीय दर्शनशास्त्र यामध्ये आपण बौद्ध दर्शनाचा अभ्यास करणार आहोत। बौद्ध दर्शनाचा अभ्यास वर्गामध्ये मी नंदकुमार खोडके आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, बौद्ध दर्शनामध्ये 5 मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत। त्यामध्ये बौद्ध दर्शन आणि प्रमुख शिकवण हा एक मुद्दा, 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हा दुसरा मुद्दा, बौद्ध दर्शन आणि संप्रदाय तत्वज्ञान हा तिसरा मुद्दा, बौद्ध दर्शन आणि प्रमाण मीमांसा हा चौथा मुद्दा आणि 5वा बौद्ध दर्शन प्रमुख सिद्धांत। आपण याचे 2 भाग करणार आहोत। तर या पहिल्या भागामध्ये बौद्ध दर्शनाच्या पहिल्या भागामध्ये आपण बौद्ध दर्शन आणि प्रमुख शिकवण व 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग याचा आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण बौद्ध दर्शन आणि प्रमुख शिकवण यावर विवेचन करणार आहोत। मित्रांनो, भगवान बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते। सिद्धार्थ हे राजवंशीय नाव असून त्यांचे गोत्र गौतम किंवा गौतम असे होते। ते सूर्यवंशी घराण्यातील इक्ष्वाकू कुळातील कपिलवस्तू नगरीचे राजकुमार होते। पित्याचे नाव राजा शुद्धोदन व मातेचे नाव महामाया होते। राजकुमार सिद्धार्थाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला म्हणजे इसवी सन पूर्व 563 साली नेपाळ राज्यातील लुंबिनी वनात झाला। राजपुत्र सिद्धार्थ जात्याच अतिशय तल्लख बुद्धीचे होते। सिद्धार्थाला शिकवायला उत्तम ज्ञानी आचार्य होते। त्यांनी विविध विद्येचे ज्ञान अत्यंत कमीत कमी कालावधीमध्ये शिकून पूर्ण केले। ज्ञान हस्तगत केल्यानंतर राजकुमार सिद्धार्थाचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी राजा दंडपाणी यांची कन्या यशोधरा, त्यांना गोपा या नावाने सुद्धा संबोधल्या जात होते, त्यांच्याबरोबर झाला। सौंदर्य आणि शील संपन्नतेमध्ये यशोधरेची फार प्रसिद्धी होती। लग्नानंतर 12 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते। दुःखमुक्तीसाठी सिद्धार्थाने वयाच्या 21व्या वर्षी गृहत्याग केला। यालाच महाभिनिष्क्रमण असेही म्हणतात। कपिलवस्तू नगरी सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने प्रथम भृगु ऋषीकडे जाऊन ज्ञान घेतले। त्यानंतर आलार कालाम ऋषीकडे सांख्य ज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला। सिद्धार्थ ध्यान मार्ग, आकिंचनायतन समाधी मार्ग याच्या 7 पायऱ्या शिकला। त्यानंतर उदक रामपुत्ताकडून 8वे ध्यान शिकून घेतले। सांख्य मार्ग आणि समाधी मार्ग याचे परीक्षण केल्यानंतर सिद्धार्थ गयेस गेले। तेथे भद्दीय, वप्प, महानाम, कौंडिन्य आणि अश्वजित असे पंचवर्गीय तपस्वी भेटले। त्यांच्यासोबत कठीण व्रत नियमांनी आपली शरीरशुद्धी करण्यासाठी कडक शिस्तीचे पालन करून त्यांनी 6 वर्ष महान तपश्चर्या केली। त्या 5 ब्राह्मण तपस्व्याबरोबर सिद्धार्थ उग्र स्वरूपाची तपश्चर्या करू लागले। उग्र तपश्चर्येमुळे दिवसेंदिवस शरीर एवढे क्षीण झाले की शरीराची जागच्या जागी हालचाल सुद्धा करणे अशक्य झाले। शरीराचे हाडे हाडे दिसू लागली। सिद्धार्थाने शेवटी विचार केला, कडक उपोषणाने किंवा आत्मक्लेशाने ज्ञानप्राप्ती होणार नाही। म्हणून सुजाताने दिलेली खीर सेवन करून शरीरात त्राण आल्याची जाणीव झाली। आता ध्यान मार्गाने जाऊन चिंतन करून दुःखमुक्तीचा मार्ग सापडू शकेल असे त्यांना वाटू लागले।
अन्न ग्रहण केल्यामुळे सोबतचे 5 ब्राह्मण तपस्वी सिद्धार्थाला सोडून गेले. सिद्धार्थाने मनाचा दृढ संकल्प करून ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थ निरंजना नदीच्या काठी पिंपळ वृक्षाखाली 4 आठवडे ध्यानमग्न राहिले. चिंतन करत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश प्रकट झाला. सम्यक संबोधी प्राप्त झाली. ज्ञानाचा साक्षात्कार झाला. मारावर विजय प्राप्त करून 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान वैशाख पौर्णिमा म्हणजे इसवी सन पूर्व 528 वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थाचे सम्यक संबद्ध झाले. एकेकाळी सोबत असलेले परंतु उपोषण सोडल्यामुळे निघून गेलेले 5 ब्राह्मण तपस्वी त्यांना ज्ञान द्यावे यासाठी स्वतः भगवान बुद्ध वाराणसीजवळ ऋषीपतनच्या मृगदाय वनामध्ये जाऊन 5 तपस्वियांना प्रथम धम्मोपदेश आषाढी पौर्णिमेला देण्यात आला. यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. विषय प्रवेश. बौद्ध तत्वज्ञानाचे संस्थापक भगवान बुद्ध आहेत. राजघराण्यात जन्म झाल्यामुळे सुखमय जीवन होते. शुद्धोधन राजाने सिद्धार्थासाठी ऋतूनुसार म्हणजे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा 3 महाल सर्व सुखाने युक्त बांधून तयार केले. कारण सिद्धार्थाच्या जन्मानंतर ऋषी असित मुनीने असे भविष्य वर्तवले होते की जर सिद्धार्थ संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर आपल्या राज्याचा त्याग करून संन्यास दीक्षा घेऊन बुद्ध होईल. शुद्धोधन राजाला आपला मुलगा संसारात राहूनच महान सम्राट बनावा व राज्यकारभार करावा या इच्छेमुळे सिद्धार्थाच्या वाट्याला सतत सुखच असावे यासाठी पित्याने सर्वतोपरी काळजी घेतली. पण संसारातील काही दृश्य पाहून संसारात किती दुःख आहे हे कळले. पण हे दुःख कसे दूर करावे या चिंतेत सिद्धार्थ राहू लागला आणि दुःखमुक्तीचा शोध घेण्यासाठी एक दिवस गृहत्याग केला. भयंकर हाल झाले तरी अत्यंत कठोर तपश्चर्या करून सत्य शोधून काढले. त्यालाच संबोधी प्राप्त झाली असे म्हणतात. म्हणजे काय तर दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला. या ज्ञानाचा उपयोग बुद्धांनी लोककल्याणासाठी वयाच्या 80 वर्षापर्यंत 82,000 धर्मोपदेश केले. यालाच बौद्ध तत्वज्ञान म्हणतात. बुद्धाची प्रमुख शिकवण. त्या काळी वैदिक धर्मातील कर्मकांड, होम हवन, पशुबळी या साऱ्यामुळे जनता त्रस्त झाली होती. नरबळीसुद्धा दिले जात होते. हिंसेचे भयावह वातावरण होते. अशा परिस्थितीत बुद्धांचे अहिंसावादी तत्वज्ञान सर्वांना हवे वाटू लागले. तत्कालीन धर्मपंथ आणि बुद्धांचे तत्वज्ञान यात महदंतर होते. देहाचे विलास पुरवणे म्हणजे काय तर इंद्रिय सुखात लोलूप असणे असे सांगणारे तत्वज्ञान हे एक टोक आणि देहाला अत्यंतिक यातना देऊन मोक्ष मिळवून पाहणारे पंथ हे दुसरे टोक. या दोन्ही टोकाचा सुवर्ण मध्य बुद्धांनी साधून संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी मध्यम पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग सांगितला. मानवी आचरण व विचार यावर प्रमुख भर होता. आचार विचार शुद्ध नसताना
थोताण माजू नये यावर बुद्धांचा कटाक्ष होता. धम्मपदामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 ओळी आलेल्या आहेत. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. पाली भाषेतील हे वचन, याचा अर्थ असा आहे, सर्व पापाचा त्याग, सब्ब पापस्य अकरण, कुशलस उपसंपदा, सर्व पुण्यकर्माचा संचय, सचित्त परियोदपनं, म्हणजे चित्त सदैव निर्मळ व पवित्र ठेवणे, एतं बुद्धान शासनं, हीच बुद्धाची शिकवण आहे. चांगले आचरण करा, वाईट आचरण करू नका, यावर बुद्धाचा कटाक्ष होता. म्हणून भगवान बुद्धाच्या तत्वांचा अनेक राजे, महाराजे, अनेक वर्णातील पुरुष, स्त्रिया यांनी स्वीकार केला. अनेक जण बुद्ध भिक्खुनी झाले, तर अनेक जण बुद्धाचे अनुयायी झाले. देश विदेशात जसं की चीन, जपान, श्रीलंका, तिबेट, म्यानमार, कोरिया, कंबोडिया इत्यादी ठिकाणी धर्माचा विकास झाला. पुढे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मौखिक स्वरूपात असलेले ज्ञान लिखित स्वरूपात पाली भाषेतील त्रिपिटकामध्ये संग्रहित केले. त्रिपिटक हा ग्रंथ बौद्ध दर्शनाचा मूळ स्रोत आहे. त्रिपिटक या ग्रंथात सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक असे 3 भाग आहेत. भिक्खुनीसाठी 10 शीलाचं पालन तर आहेच, पण विनय पिटकामध्ये भिक्खुनी 227 नियम व भिक्खुनींनी 311 नियमाचे पालन करणे हे आवश्यक आहे. तसेच गृहस्थासाठी पंचशीलाचे पालन बुद्धांनी सांगितले आहे. पंचशील कोणते? तर पहिले शील आहे प्राण्याची हिंसा न करणे. दुसरे शील आहे चोरी न करणे. तिसरे शील आहे व्यभिचार न करणे. आणि चौथे शील खोटे न बोलणे. पाचवे शील आहे मादक पदार्थाचे सेवन न करणे. प्रज्ञा, शील, करुणा, शांती मनात बाळगून नैतिक वर्तन करून इंद्रिय संयम ठेवून आचरण करणे म्हणजेच निरंतर सुख शांतीच्या मार्गाने दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करणे. यालाच निर्वाणाची म्हणजेच निब्बाणाची, निब्बाण परमसुखम अशी स्थिती म्हणतात. हीच बुद्धाची शिकवण आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. त्यामध्ये आहे 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग. भगवान बुद्धाचे तत्वज्ञान सामान्य माणसांना समजेल असे होते. त्यांच्या दृष्टीने 4 आर्य सत्याचे ज्ञान होणे, दया, प्रेम, क्षमा, शांती याप्रमाणे माणसाचे आचरण ठेवून संयमित जीवन जगणे म्हणजेच मानवी भवचक्रातून सुटका होऊ शकते अशी बुद्धाची विचारसरणी होती. बौद्ध तत्वज्ञानाचा आधार म्हणून 4 आर्य सत्याकडे पाहिले जाते. भगवान बुद्धांना पिंपळ वृक्षाखाली 4 आर्य सत्याचे आकलन झाले ते असे. पहिले जे आर्य सत्य आहे त्यामध्ये आहे दुःख आर्य सत्य. दुसरे आहे दुःख समुदाय आर्य सत्य. तिसरे आहे दुःख निरोध आर्य सत्य. आणि चौथे आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा. आता आपण
दुःख आर्य सत्य समजून घेऊया. जगात दुःखाचे अस्तित्व आहे हे पहिले आर्य सत्य बुद्धांनी सांगितले. जसं की जन्म, व्याधी म्हणजे आजार, जरा म्हणजे म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यू, हे मानवी जीवनाच्या अवस्थेच्या एक एक अवस्था ह्या आहेत. त्याचप्रमाणे एखादी प्रिय गोष्टी जी आहे त्या गोष्टीचा जर वियोग झाला तरीही माणसाला दुःख होते. त्याचप्रमाणे अप्रिय गोष्टीचा जर संयोग झाला, इथेही मानवी मनाचे हे दुःख बुद्धांनी सांगितलेले आहेत. जन्म, वार्धक्य आणि आजारपण ह्या 3 रूपात तर संसार लोकातील दुःख दिसते. ऐहिक सुपभोगाच्या मागे लागलेल्या माणसाच्या वृत्तींना नश्वरतेचा जणू शापच लाभलेला आहे. जीवनाला दुःखाने वेढून टाकले आहे. दुःखाच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजेच दुःख आर्य सत्य. दुसरे आर्य सत्य आहे दुःख समुदाय आर्य सत्य, म्हणजे दुःखाला कारण आहे. हे दुसरं आर्य सत्य. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी आणि अनेक विषय भोगात रंगून व ऋतून बसणारी तृष्णा हीच दुःखाची जननी आहे. तृष्णा 3 प्रकारची असते. एक असते कामतृष्णा. कामतृष्णा म्हणजे काय, तर इंद्रिय सुख भोगण्यासाठी लागलेली जी तृष्णा आहे त्याला कामतृष्णा म्हटलेली आहे. दुसरी आहे भवतृष्णा. अनंत काळापर्यंत जगण्याची जी लालसा आहे, अस्तित्वासाठीची जी तृष्णा आहे, त्या तृष्णेला भवतृष्णा म्हटलेलं आहे. तिसरी आहे विभवतृष्णा. म्हणजे काय, तर नष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा जन्माला यायचं, हे जी लालसा म्हणजेच तृष्णा, हीच सर्व दुःखाचे आणि जन्ममृत्यूचे कारण आहे. या मोहामुळे जन्ममरणाची साखळी तृष्णा उत्पन्न करत असते. तृष्णेचा नाश अथवा उच्छेद झाला म्हणजे सर्व दुःखाचा अंत होऊन निर्वाण प्राप्त होईल आणि मानव सर्व दुःखातून मुक्त होऊन जन्ममरणाच्या चक्रातून सुटेल. म्हणून सतत उद्भवणारी व कधीच संतुष्ट न होणारी अंत नसलेली तृष्णा हीच दुःख निर्माण होण्याचा कारणीभूत आहे. हेच दुःख समुदाय आर्य सत्य बुद्धांनी सांगितलेले आहे. तिसरे सांगितले दुःख निरोध आर्य सत्य. म्हणजे काय, तर दुसऱ्या आर्य सत्यात भगवान बुद्धांनी दुःखाला कारण आहे असे सांगितले. आणि जर कारणच नसेल तर दुःख निर्माण होणारच नाही. दुःखाच्या निरोधातून पुढे निब्बाण म्हणजे निर्वाण प्राप्त होते. तृष्णेचा निरोध होऊ शकतो. हे तिसरे आर्य सत्य बुद्धांनी सांगितले. तृष्णेच्या नाशाने मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो. सत्याचे ज्ञान होऊन अखेर निर्वाण प्राप्त होते. निर्वाणाची प्राप्ती याच जन्मात शक्य आहे. मग राग, द्वेष, मोह, आसक्ती, अहंकार यावर जर विजय मिळवला तर निर्वाणाची प्राप्ती निश्चित होऊ शकते. चौथे आर्य सत्य सांगितले दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. म्हणजे अष्टांगिक मार्ग हा दुःख नाशाचा मार्ग आहे. हे चौथे आर्य सत्य दुःख निरोध करण्याचा जो मार्ग आहे तो भगवान बुद्धांनी सांगितला. त्याला आर्य अष्टांगिक मार्ग, पालीमध्ये आर्यो अष्टांगिको मग्गो असे म्हणतात. यालाच मध्यम मार्ग असे दुसरेही नाव आहे. शरीराला कठोर देहदंड आणि आत्यंतिक सुख उपभोग या 2 टोकातील सुवर्ण मध्य ठरणारा
आणि सद्गुणाने युक्त असा संयमित मार्ग भगवान बुद्धांनी काढला, त्याला मध्यम पटिपदा असे म्हणतात किंवा त्याला मध्यम मार्ग म्हणतात. प्रत्येक व्यक्ती या मार्गाने चालून दुःखमुक्ती करू शकतो आणि निब्बाण प्राप्त करू शकतो. सर्वांसाठी हा दुःखमुक्तीचा मार्ग खुला आहे. गृहस्थ व्यक्ती किंवा संन्यासी कोणीही या मार्गाचा अवलंब करून निर्वाणाचा साक्षात्कार करू शकतो, निर्वाणाचा अनुभव करू शकतो. नैतिक आचरण बौद्ध तत्त्वज्ञानाचा आधार आहे. या मार्गाचे 8 अंग आहेत. पहिले अंग आहे सम्यक दृष्टी, दुसरे आहे सम्यक संकल्प, तिसरे आहे सम्यक वाणी, चौथे आहे सम्यक कर्मांत, पाचवे आहे सम्यक व्यायाम, सहावे आहे सम्यक स्मृती, सातवे आहे सम्यक समाधी. असे हे मार्ग सांगितलेले आहेत. या मार्गाचे वर्णन आपण आता सविस्तर पाहूया. पहिला मार्ग सांगितलेला आहे दुःखमुक्त होण्याचा, सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर दुराचरणाला दुराचरण समजणे म्हणजे काय, तर वाईटाला वाईट समजणे म्हणजेच सम्यक दृष्टी. सदाचरणाला सदाचरण समजणे म्हणजे चांगल्याला चांगलं समजणे, यालाच सम्यक दृष्टी असे म्हणतात. लोभ, मोह, द्वेष यांना दुराचरणाचे मूळ समजणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. अलोभ किंवा अमोह, अद्वेष यांना सदाचरणाचे मूळ समजणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःखाचा निरोध करणारा मार्ग समजून घेणे म्हणजेच सम्यक दृष्टी होय. मनात आत्म्याला स्थान न देणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. अविद्येचा विनाश करणे हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. कर्मकांड आणि क्रियाकलाप यांना व्यर्थ समजणे आणि निसर्ग नियमाप्रमाणे कार्य करणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य समजणे म्हणजे सम्यक दृष्टी होय. हाच दुःखमुक्तीचा पहिला मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला. दुसरा मार्ग आहे सम्यक संकल्प. तो समजून घेऊयात. सम्यक संकल्प म्हणजे दृढ विचार. मनुष्याच्या मनात संकल्प विकल्पाचा म्हणजे मनातील अस्थिर विचाराचा उदय होणे हे स्वाभाविकच आहे. पण संकल्प विकल्पाबद्दल सम्यक होणे मात्र नितांत आवश्यक आहे. हा सम्यक संकल्प आहे. आपल्या हिताबरोबरच परहिताचा विचार साधला जाणे हा आहे सम्यक संकल्प. 4 आर्य सत्यानुसार आचरण करणे हा सम्यक संकल्पच आहे. दुसऱ्याप्रती द्वेष, हिंसा या विचाराचा त्याग करणे हा सम्यक संकल्प आहे. शीलसंपन्न संयमित जीवन जगणे हा सम्यक संकल्प आहे. आता आपल्याला दुःखमुक्तीसाठी तिसरा मार्ग सांगितलेला आहे सम्यक वाणी. आता वाणी म्हणजे बोलणे, संवाद साधणे, शब्दाचा सम्यक उपयोग करणे म्हणजे सर्व दृष्टीने यथार्थ आहे. सम्यक वाणी साधण्याकरिता बोलणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु असे बोलणे की ज्यात एकही शब्द मिथ्या म्हणजे खोटा नसावा, एकही शब्द मर्मावर आघात करणारा नसावा म्हणजे सम्यक वाणी होय. कुणाची चुगली करणारा किंवा व्यर्थ बडबड करणारा नसावा म्हणजे सम्यक वाणीच होय. बोलताना विनम्र वाणीचा व्यवहार करणे हा सम्यक वाणीचा आधार आहे. परंतु कधीकधी
सत्य सांगण्यासाठी कठोर वाणीचाही उपयोग करावा लागतो. अशा सत्य पण कठोर वाणीने स्वहिताबरोबरच परहित साधले जात असेल तर तसे बोलणे आवश्यक असते. ही सम्यक वाणीच आहे. बुद्धिसंगत आणि तर्कसंगत उद्देश ठेवून बोलणे म्हणजे सम्यक वाणी होय. चौथा बुद्धांनी मार्ग सांगितला सम्यक कर्मांत. सुयोग्य कार्य करणे. सम्यक कर्मांत म्हणजे सुयोग्य कार्य करणे, सुयोग्य वर्तन करणे म्हणजेच सम्यक कर्मांत होय. आपण करत असलेल्या व्यवहाराने दुसऱ्याचे नुकसान होणार नाही, त्याच्या भावना व त्याचे अधिकार सुरक्षित राहतील अशी कामे करणे म्हणजे सम्यक कर्मांत होय. हिंसा, चोरी, व्यभिचार या गोष्टी इतरांना हानी पोचवणाऱ्या असतात व समाजविरोधी असल्यामुळे या गोष्टी न करणे म्हणजेच सम्यक कर्मांत होय. पाचवा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला दुःखमुक्तीचा, तो आहे सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे काय तर जीवन निर्वाहाचे साधन याशिवाय कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही. मग मनुष्याची आजीविका अशी असली पाहिजे की त्याचे भरण पोषण तर झाले पाहिजेत, परंतु दुसऱ्याची हानी होऊ नये. इमानदारीने आणि प्रामाणिकपणे जीवन जगले पाहिजेत. नैतिक मार्गानेच धनाची संपत्ती जोडली पाहिजेत. धन गोळा केले पाहिजेत. कोणाला फसवून, धोका देऊन, भ्रष्टाचार करून, लूटमार करून किंवा कोणाला फसवून अनैतिक मार्गाने मिळवलेली संपत्ती ही पापकारी आहे, समाज विरोधी आहे. यालाच मिथ्या आजीविका म्हटले आहे. म्हणून सम्यक मार्गाने आपली उपजीविका करणे हे बौद्ध तत्वज्ञान आहे. दुःखमुक्तीचा बुद्धाने सांगितलेला मार्ग सम्यक व्यायाम, त्याला इंग्रजीमध्ये राईट एफर्ट असे म्हणतात. तसे पाहता व्यायाम या शब्दाने शारीरिक कसरतीचा बोध होतो, परंतु सम्मा व्यायामो या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रयत्न असा होतो. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी करायचा प्रयत्न किंवा प्रयास, यालाच सम्यक व्यायाम असे म्हटलेले आहे. मानवी मनात वाईट चित्त प्रवृत्ती उत्पन्न झाल्या तर त्या जाणीवपूर्वक काढून टाकणे व उत्तम चित्त प्रवृत्तीला चालना देणे, याचा विकास करणे. उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे शेतकरी शेतात येणारे तण काढून टाकून पिकाचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे मनातील वाईट विचार काढून टाकून चांगल्या विचाराची जोपासना करणे म्हणजे सम्यक व्यायाम होय. जुने वाईट विचार बाहेर काढले पाहिजेत. नव्या वाईट विचाराला मनात उत्पन्न होऊ न देणे, मनात चांगल्याच विचाराची पेरणी करणे आणि मनात सतत चांगले विचार राहतील अशी कार्य करणे, वरील सर्व गोष्टीला सम्यक व्यायाम असे म्हणतात. बुद्धाने दुःखमुक्तीचा सातवा मार्ग सांगितला सम्यक स्मृती. आता सम्यक स्मृती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे, मनाला सतत सजग जागृत ठेवणे, मनात अकुशल म्हणजे वाईट विचार निर्माण झाला की त्यावर नजर ठेवणे. स्मृती म्हणजे मनाची जागरूकता. मग ती जागरूकता उठता बसता, चालता बोलता, खाता पिता, लहान मोठे कोणतेही काम करत असताना काम करणाऱ्याचे संपूर्ण लक्ष कामावर असले पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्य जागृत सजग राहून करणे यालाच सम्यक स्मृती असे म्हणतात. आणि बुद्धाने
आर्य अष्टांगिक मार्गातील दुःखमुक्तीचा 8वा मार्ग सांगितला, सम्यक समाधी. तर सम्यक समाधी म्हणजे काय? तर कुशल म्हणजे चांगले, कुशल कार्यात चित्ताची एकाग्रता होणे म्हणजे सम्यक समाधी. कोणत्याही एका चांगल्या विषयावर चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सम्यक समाधी होय. तसे पाहता चित्ताचा म्हणजे मनाचा हा स्वभाव कसा आहे तर चंचल आहे. त्याला एकाग्र करणे म्हणजे समाधी, परंतु सम्यक समाधी म्हणजे मनास कुशल कर्माची एकाग्रतेने चिंतन करावयास लावून मनात सदा सर्वदा कुशल विचार करण्याची सवय लावणे, त्यालाच सम्यक समाधी असे म्हणतात. मित्रांनो, आपण यामध्ये आज 2 मुद्द्याचा विचार केलेला आहे. पुढील भागात आपण त्या पुढील 3 मुद्द्याचा विचार करणार आहोत. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.